नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या काही मिनिटांमध्ये घेऊयात जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. सुरुवातीला बातमी आहे स्पेनमधून. स्पेनमध्ये कोरोना संक्रमण वाढत असलं तरी शाळा पुन्हा सुरू करायला काहीही हरकत नाही असं संसर्ग रोग तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शाळा परत सुरू होत असल्यानं कोरोना संदर्भातल्या नियमांचं कठोर पालन केलं जात असल्याचं आश्वासन संसर्ग रोग तज्ज्ञ फर्नांडो सिमॉन यांनी पालकांना दिलंय. विद्यार्थ्यांसाठी मास्कचा वापर सरकारनं बंधनकारक करण्यात आलाय. स्पेनच्या 17 प्रांतात स्वायत्त शिक्षण संस्थांमध्येही हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याआधी 12 वर्षांहून अधिक वयाच्या विद्यार्थ्यांना हे नियम लागू होते. दररोज शारीरिक तपास, तापमान चाचणी, 5 वेळा हात धुणं, वर्गामध्ये पुरेशी हवा असणं या बाबी अनिवार्य करण्यात आल्या आहेत. पेरूमध्ये कोरोना संक्रमण वेगानं वाढत आहे. हे प्रमाण इतकं जास्त आहे की पेरू देशाच्या राजधानीत सर्वात जुन्या आणि मोठ्या दफनभूमीतही आणखी मृतदेह दफन करण्यासाठी आता जागाच उरलेली नाहीये. त्यामुळे मृतदेहांसाठी आणखी जागा करावी लागणार आहे. 71 वर्षांपूर्वी बांधलेल्या या दफनभूमीत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून जागा कमी पडतेय. दफनासाठी जागा नसल्यानं इथे आणण्यात आलेले अनेक मृतदेह परत पाठवावे लागतात. कोरोना संसर्गात पुन्हा वाढ झाल्यानं मास्क न वापरणाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाणार आहे. जर्मनीच्या विविध प्रांतांनी कमीत कमी 50 युरोचा दंड आकारण्यावर सहमती दर्शवली आहे, अशी माहिती जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी दिली आहे. तर अँजेला मर्केल यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर अखेर ते डिसेंबर अखेरपर्यंत मोठ्या कार्यक्रमांवरती देखील बंदी घालण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वच्छता राखणं शक्य होणार नसल्यानं अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय. न्यूयॉर्कमधील सर्वात मोठं म्युझियम पर्यटकांसाठी गुरुवारी खुलं करण्यात आलंय. मॅनहॅटनच्या अपर ईस्ट साईडला मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टचे दरवाजे पुन्हा खुले करण्यात आलेत. या म्युझियममध्ये केवळ दररोज 7,500 पर्यटकांनाच आत प्रवेश दिला जाणार आहे. कोरोनाचा न्यूयॉर्क शहराला मोठा फटका बसलाय. गेल्या अनेक दशकांपासून न्यूयॉर्क हे जागतिक दर्जाच्या सांस्कृतिक संस्थांचं माहेरघर मानलं जातं. त्यामुळे शहरातील जनजीवन पुन्हा लवकरात लवकर सुरळीत होईल अशी आशा स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली आहे. इराणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरीही मोहरमच्या 7व्या दिवशी तेहरानमधील शेकडो लोक मशिदीच्या प्रांगणात एकत्र जमले होते. यावेळी प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मशिदीबाहेर नमाज अदा करण्यात आली आणि नागरिकांना उभं राहण्यासाठी जमिनीवर खुणा करून देण्यात आल्या होत्या. तसंच सॅनिटायझरची फवारणी देखील केली जात होती. अभिनेता मॅट बोमरनं भुकेलेल्या व्यक्तींना अन्न देण्याच्या उद्देशानं गोट मिल्क या संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या नव्या मोहिमेत सहभाग नोंदवलाय. कॅलिफोर्नियातील दूध प्रोसेसर बोर्डानं कलाकारांनी जाहिरातींमध्ये येऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत गरजूंना अन्न मिळावं आणि समाजात सकारात्मकता पोहोचावी या उद्देशानं ही नवी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर बोमरने #फूड फॉर थॉट या मोहिमेअंतर्गत कोरोना काळात गरजूंना मदत करण्यासाठी पुढाकार घेतलाय. हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी आणि व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मिडोस यांनी कोरोनाच्या सहायता पॅकेजवरती चर्चा केली. ट्रम्प सरकारला $3 ट्रिलियन प्रस्ताव देण्यात आला होता. तो कमी करून $2 ट्रिलियन वरती नेण्यात आला. आता ट्रम्प सरकारनंही एक पाऊल पुढे टाकत त्यांचा $1 ट्रिलियन प्रस्ताव 2 वर आणावा अशी मागणी पेलोसी यांनी केली. तर सध्या अमेरिकेत जंगलाला लागलेली आग, चक्रीवादळाचा फटका, कोरोनाचं संकट अशी अनेक संकट एकत्र आल्यानं सरकारनं लवकरात लवकर पॅकेज घोषित करण्याची मागणी होतीये. अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोना व्हायरस चाचणीविषयी नवीन मार्गदर्शक तत्व घोषित केल्यानंतर नागरिकांमध्ये मोठा गोंधळ बघायला मिळाला. तसंच जोरदार टीकाही होत आहे. नवीन मार्गदर्शक तत्वानुसार संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कोणतीही लक्षणं दिसत नसली तरी कोरोना चाचणी करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलंय. या आठवड्याच्या सुरुवातीला रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या संकेतस्थळावर ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. इलिनॉयमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि देशभरात सुरू असलेल्या आंदोलकांच्या पार्श्वभूमीवरती बंदूक खरेदीचं प्रमाण वाढल्याचं समोर आलंय. या ठिकाणी क्रिस्टल लेक या दुकानात नागरिकांची गर्दी बघायला मिळते. मार्चच्या मध्यात आणि मेच्या सुरुवातीला मागील वर्षाच्या तुलनेत विक्रीत 60% वाढ झाल्याचं कळतंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्मसाठी रिपब्लिकनची उमेदवारी स्वीकारली. यावेळी व्हाईट हाऊस इथे 1500 नागरिक एकत्र आले होते. यावेळी त्यांनी जाहीर भाषण केलं. 4 वर्षांपूर्वी जो बिडेन यांच्यामुळे जे आर्थिक नुकसान झालं आहे ते आपण गेल्या 4 वर्षात भरून काढलंय असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. राजकीय कार्यक्रमासाठी व्हाईट हाऊसचा वापर न करण्याचा नियम असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण करण्यासाठी स्टेज उभारला होता. चिलीमध्ये शेकडो ट्रक चालकांनी संप पुकारलाय. गुरुवारी देशाच्या दक्षिणेकडील ला
अराउकेनियात चांगल्या सुरक्षा व्यवस्थेच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला। गेल्या आठवड्यात चिलीच्या शेकडो ट्रक चालकांनी देशाच्या दक्षिणेकडील भागामध्ये सुरक्षा परिस्थितीची मागणी करून संपाला सुरुवात केली। गेल्या आठवड्यात एका ट्रकवर केलेल्या गोळीबारादरम्यान 9 वर्षीय मुलगी जखमी झाली होती। तिचे वडील ट्रक चालवत होते आणि याचाच निषेध करण्यासाठी चिलीच्या नॅशनल ट्रान्सपोर्ट कॉन्फेडरेशननं हा संप पुकारलाय। तर ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली होती। राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी बेलारूसमध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। या आंदोलनामध्ये आतापर्यंत पत्रकार, असोसिएट प्रेसच्या पत्रकारांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं। आंदोलनाच्या 19व्या दिवशी हजारो निदर्शकांनी घोषणा देत मोर्चा काढला होता। यावेळी निषेध करणाऱ्या पत्रकारांना कागदपत्रांच्या तपासणीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि निदर्शकांकडून चौक साफ केल्यानंतरच त्यांना सोडण्यात आलं। एका व्यक्तीच्या खुनातील कृष्णवर्णीय संशयित आरोपीनं आत्महत्या केल्यानं मिनियापोलिस डाऊनटाऊनमध्ये अशांतता निर्माण झाली होती। त्यामुळे या ठिकाणी संतप्त नागरिकांनी आंदोलन केलं आणि शहरातील दुकानांची तोडफोडही केली। दुसऱ्या दिवशी सफाई कर्मचाऱ्यांकडून सर्व परिसराची सफाई करण्यात आली। या अज्ञात कृष्णवर्णीय व्यक्तीनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे। ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। पोलिसांकडून या घटनेचा व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर सर्वत्र याचे पडसाद उमटल्याचं बघायला मिळालं। कृष्णवर्णीय तरुण जेकब ब्लेक यांची पोलिसांनी गोळी घालून हत्या केल्याच्या निषेधार्थ टेनिस टायटन आणि NFL या फुटबॉल संघांनी आपला सराव रद्द केला। टायटन संघातील खेळाडूंनी एक संदेश देणारा व्हिडिओ शेअर केलाय। गेल्या अनेक वर्षांपासून देशात सुरू असलेल्या निषेधार्थ घटनांचा निषेध करण्याची ही वेळ आली असून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं खेळाडू म्हणाले। केनुशामध्ये जेकब ब्लेक याला पोलिसांकडून गोळी घालून मारण्यात आलं होतं। कॅलिफोर्नियामध्येही जेकब ब्लेकच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। यावेळी अनेक आंदोलकांकडून जाळपोळ आणि तोडफोडही करण्यात आली। ऑकलंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 600 ते 700 आंदोलकांनी ही निदर्शनं केली असून इमारतीच्या खिडक्याही फोडण्यात आल्या। जाळपोळ करण्यात आली तर अनेक आंदोलकांनी लॉस एंजेलिसमधील इमारतींवरही घोषवाक्य लिहिली। बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी कामगार, शेतकरी आणि विद्यार्थ्यांशी घटनात्मक बदलांवरती चर्चा करण्यास तयारी दाखवली आहे। मात्र रस्त्यांवर उतरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांशी संवाद साधण्यास त्यांनी नकार दिलाय। लुकाशेन्को यांची ही 6वी टर्म असून यंदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक लुकाशेन्को यांच्या विरोधात एकवटले असून त्यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे। टिकटॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन मेयर यांनी राजीनामा दिलाय। त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिलंय। राजकीय वातावरणात झपाट्यानं वाढ होत असल्यानं आपण राजीनामा देत असल्याचं मेयर या पत्रात म्हणाले। राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घालण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला। मात्र मेयर यांच्या राजीनाम्याची वेगळी कारणं असल्याची शक्यता इतर अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 6 वर्षांपूर्वी युक्रेनहून रशियानं ताब्यात घेतलेल्या क्रिमिया इथे नव्यानं बनवलेल्या अब्ज डॉलर्सच्या महामार्गाचं उद्घाटन केलं आहे। क्रिमियामधील हा मुख्य महामार्ग असून या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे। अब्जावधी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला असून रशियासाठी हा पूल फार उपयोगी असल्याचं पुतीन यांचं म्हणणं आहे। लिओनेल मेसीनं आपल्या कारकिर्दीला जिथून सुरुवात केली त्या न्यूएव्हेल ओल्ड बॉयज या स्पोर्ट क्लब बाहेर अर्जेंटिना फुटबॉल क्लबचे चाहते एकत्र आले होते। मेसीला पाठिंबा देण्यासाठी चाहते एकत्र आले होते। तर FC बार्सिलोनाकडे बदलीसाठी विचारणा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो घरी परतेल या आशेनं चाहते मेसीला बघण्यासाठी उत्सुक झाले आहेत। चाहत्यांनी एका लाईनमध्ये आपल्या गाड्या लावल्या होत्या आणि हॉर्न वाजवून आणि झेंडे फडकवून मेसीला त्यांनी पाठिंबा दर्शवला। रवांडामध्ये राहणारे सुमारे 471 बुरुंडियन निर्वासित आपल्या मायदेशी परतलेत। राजकीय हिंसाचारानंतर 5 वर्षांच्या वनवासानंतर परत आलेल्या नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय। 2015 मध्ये दिवंगत राष्ट्रपती पिएरे नकुरुंझा यांची 3री टर्म सुरू झाल्यानंतर झालेल्या गदारोळात शेकडो लोक मारले गेले होते। शेजारच्या रवांडामध्ये सध्या 72,000 निर्वासित आहेत। त्यातील 471 निर्वासितांना आपल्या घरी जाण्याची संधी मिळाली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या वाचवल्याचा दावा केलाय। कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीत मदत निधीच्या माध्यमातून त्यांनी 5 कोटी नागरिकांच्या नोकऱ्या वाचवल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय। चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सनं भारत चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्व्हे केला। या सर्व्हेनुसार इथे मोदी सरकारच्या धोरणांना 51% लोकांनी पसंती दिली आहे, तर 57% लोकांनी भारतीय सैन्याकडून चीनला कोणताही धोका नसल्याचं म्हटलंय।
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शाळा बंद असल्यानं ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यापासून जवळपास 46.3 कोटी मुलं वंचित आहेत. युनिसेफने दिलेल्या या रिपोर्टनुसार संपूर्ण जगाचा विचार केला तर 1.5 अब्ज शाळकरी मुलांच्या शैक्षणिक वर्षावरती कोरोना लॉकडाऊनचा परिणाम झालाय. बातमी ऑस्ट्रेलियातून. ऑस्ट्रेलियात एक 12 वर्षीय मुलीला जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले. ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये एका कसिनोत ही मुलगी जुगार खेळत होती. या प्रकरणी देशातील सर्वात मोठ्या कसिनो द स्टार सिडनीवर 90,000 ऑस्ट्रेलियन डॉलरचा दंड आकारण्यात आलाय. अल्पवयीन मुलांना जुगार खेळण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी हा दंड आकारण्यात आलाय. दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध पर्यावरणवादी वेस्ट मॅज्युसन यांचा सिंहिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. 2 सिंहांना फिरण्यासाठी ते घेऊन गेले असता ही घटना घडली असं सांगण्यात येत आहे. चीनचा नुकताच झालेला सैन्य सराव हा दिनक्रमाचा एक भाग होता. सैन्यानं कोणत्याही देशाला लक्ष्य केलं नाही असं चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी गुरुवारी सांगितलं. दक्षिण चीनच्या समुद्राच्या पाण्यामध्ये चीनी सैन्याकडून अलीकडेच करण्यात आलेल्या लष्करी कारवायांबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी असं म्हटलंय, अलीकडेच वार्षिक प्रशिक्षण योजनेनुसार चीनी सैन्यानं किंगदाओच्या दक्षिण-पूर्व तसंच नानशा बेट, खडक आणि आसपासच्या भागात झिशा बेटाच्या पाण्यात आणि हवाई क्षेत्रात नियमित सैन्य कवायती आयोजित केल्या आहेत. कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या वणव्यामुळे गिधाडांच्या अभयारण्याला मोठी हानी पोहोचली आहे. सुमारे 80 एकर परिसरात या अभयारण्याचा विस्तार आहे. गेल्या 20 वर्षांपासून बंदिस्त गिधाडांना जंगलाच्या अधिवासात सोडलं जात होतं अशी माहिती वेंटाना अभयारण्याच्या संचालिका केली सोरेन्सन यांनी दिली आहे. पण या वणव्यामुळे संशोधनाचं साहित्य, सामुग्री सगळ्यांचंच नुकसान झालं आहे. सगळी व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी $5 लाख निधीची गरज आहे. रेडिओ टॅग असलेली 10 गिधाडं शोधण्याचे प्रयत्न सध्या संशोधक करत आहेत. अमेरिकेत सध्या सर्वात शक्तिशाली चक्रीवादळापैकी एक असलेल्या लॉरा या चक्रीवादळाचा गुरुवारी लुझियानाला जोरदार तडाखा बसलाय. छप्पर पडून झालेल्या दुर्घटनेत या ठिकाणी 6 जणांचा मृत्यू झालाय तर रस्त्यांचंही चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालंय. तीव्र वारा आणि पावसाच्या माऱ्यामुळे साइन पोस्टही पडल्यात. या चक्रीवादळाचा वेग 241 किलोमीटर प्रति तास इतका प्रचंड होता. अमेरिकेतल्या नोंदीनुसार हे अतितीव्र स्वरूपाचं वादळ आहे. लुइसियानाच्या चार्ल्स लेकवरती मोठ्या रासायनिक स्फोट झाल्यानं आगीचा भडका उडाला. हरिकेन वादळ येऊन गेल्याच्या अवघ्या काही तासानंतर ही आग या ठिकाणी लागली होती. चार्ल्सच्या लेक पश्चिमेला असलेल्या रसायनांच्या एका कंपनीत क्लोरीन गळती झाल्यानं ही आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. या आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मिराटे बेन इट्झाक दिग्दर्शित हवामानविषयक सल्लागार मंडळ निर्मित नव्या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये हवामान बदलांवरती अंकुश ठेवण्यासाठी केरा नाइटलीनं तातडीनं कारवाईची मागणी केली. हॉलिवूड अभिनेत्यानं क्लायमेट क्रायसिस अँड वाय वी शुड पॅनिक नावाच्या 2.5 मिनिटांच्या अॅनिमेटेड चित्रपटाला आवाज दिला असून यामधून हवामानातील बदलांमुळे इकोसिस्टमवर कसा परिणाम होत आहे याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. टेक्सास इथल्या पहिल्या युनायटेड पेंटाकोस्टल चर्चचं लॉरा चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी मोठं नुकसान झालंय. लॉरा वादळाचा टेक्सासला मोठा फटका बसलाय. रस्त्यावर झाडं उन्मळून पडली असून इमारतींचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सर्वत्र मातीचे ढिगारेही बघायला मिळत आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागानं दिलेल्या निवेदनानुसार कॅलिफोर्निया एअर नॅशनल गार्डमधील जवानांना बुधवारी समुद्रात 1000 मैलांच्या अंतरावरती बचाव मोहिमेसाठी पाठवण्यात आलंय. हे पथक एका विशाल कंटेनर जहाजातील जखमी कर्मचाऱ्यांच्या शोधासाठी आणि बचाव मोहिमेला प्रतिसाद देत होतं अशीही माहिती संरक्षण विभागाच्या निवेदनात देण्यात आली आहे.